आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. खाडी देशातील युद्ध आणि निर्यात बंदीच्या दुहेरी संकटामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या पुरता कोलमडला आहे. कांद्याला उत्पादन खर्चही मिळेनासा झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. याच मुद्द्यावरून आज नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. कांद्याला 3000 रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुलीवर आज शेतकऱ्यांचा जनसागर उसळला होता. निमित्त होतं महाविकास आघाडीच्या वतीनं काढण्यात आलेल्या शेतकरी क्रांती मोर्चाचं. कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे या एकाच मागणीसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. या महामोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खासदार शोभाताई बच्छाव आणि खासदार भगरे गुरुजी यांच्यासह अनेक दिग्गज नेते आघाडीवर होते. पण शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला काहीच वेळात गालबोट लागलं. आंदोलनकर्त्यांनी अचानक रस्ता रोको केला. एवढंच नाही तर काही आंदोलकांनी वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झालाय आणि बघता बघता चांदवड चौफुलीवर तणाव निर्माण झाला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी थेट धरपकड सुरू केली. आमदार रोहित पवार, अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतलाय. रोहित पवारांनी सरकारला इशारा देताना स्पष्ट केले की अटक करून हा प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका घेऊन आता मुंबईपासून दिल्लीपर्यंत हालचाली सुरू झाल्यात. उद्याच दिल्लीत केंद्र सरकारचे मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांच्यात बैठक होणार आहे. हा निर्णय म्हणजे शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचा दावा पवारांनी केलाय. सोबतच उद्याच्या बैठकीत जर ठोस निर्णय झाला नाही तर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि ही तीव्र लढाई सरकारला परवडणारी नसेल असा थेट इशाराही त्यांनी दिलाय.